भाजपा के सांसद अनिल बोंडे ने अमरावती में बांग्लादेशी रोहिंग्याओं को शरण दिए जाने का आरोप लगाया है, जिससे राजनीतिक हलचल मच गई है। बोंडे ने पुलिस आयुक्त को पत्र लिखकर इस मामले में कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा कि अमरावती में बांग्लादेशी नागरिकों के प्रवेश को लेकर पहले भी चिंता जताई गई थी। बांग्लादेशी नागरिकों की पहचान, इस मुद्दे पर सख्त कार्रवाई की आवश्यकता जताई है। अमरावती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो। अनेक वेळा सीपींशी या संदर्भात चर्चाही केली, परंतु ते बांगलादेशी की पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीटजी सोमय्या यांनी जेव्हा जन्मतारखेचं दाखल्याचं कान बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये, त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे। ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे आणि म्हणून सीपीने आता कारवाई सुरू केलेली आहे। ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्सटाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे। तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे, हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे।